रामरक्षा आंदोलनाचं सरसंघचालकांना निमंत्रण आहे। राम मंदिरातील चोरी प्रकरणी उबाठा आक्रमक झालेली आहे। नागपुरातील सर्वपक्षीय आमदारांना देखील आमंत्रण देण्यात आलंय। अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील साद घातली आहे। खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील पत्र लिहून कारवाईची मागणी केली असून सरसंघचालक मोहन भागवत यांना रामरक्षा अभियानासाठी निमंत्रण दिलंय। जर इथे येणं जमत नसेल तर त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। शिवाय या भागातले सर्व आमदार आहेत विविध पक्षांचे, मग भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा अन्य पक्षांचे काही नेते असतील, आम्ही त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे। उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इथे 11:30 वाजता येतील। त्यांच्या काही भेटीगाठी आहेत तिथे। मला वाटतं उद्याचं जे रामरक्षा आंदोलन उद्धव ठाकरेंनी आणि टीमनी केलेलं आहे किंवा करणार आहेत, एक प्रकारचा ढोंगीपणा आहे। उद्धव ठाकरेजींना भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण करून मताची व्होट बँक तयार करण्याचा प्रयत्न आहे। जेव्हा खरंच रस्त्यावर उतरण्याची गरज होती तेव्हा उतरले नाही, आणि आता मात्र सर्वच लोकांनी उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्राची आठवण उद्धवजींना येत आहे असं मला वाटतं।